सर्वांना गुड मॉर्निंग. चाललंय ह्यांचं मोबाईल बघायचं. इकडं झालंय आमचा तोडून निम्मा फूड तोडला इथं आणि परत पुन्हा गेला फडा तिकडं. सकाळी गाडीत फसली होती, भरून दिली. इकडं गाडीत फसली होती. तळ्याच्या कडला आहे बघा, तिकडे एका साईडला पाणी दिसलं सगळं तळ्याच्याच कडलं आहे. शाळा पण इथं चालतात म्हणून इथं ओलं आहे म्हणून ती दुसरीकडे गेल्या बघा. दुसऱ्याकडे बघा इकडे मी चालू केले भरायचं. आम्हाला तिथं जायचं आहे आता. ह्यांचं चाललं आहे इकडं मोबाईलमध्ये बघायचं का. आणि आधी असा मोठ्या मोठ्याने वळायचं इकडे. बोल आता. लाव हाय कर बरं, हाय कर बरं. लाईक करा म्हण, लाईक करा म्हण, लाईक करा, लाईक करा, लाईक करा. असं असं असं. हां हां. आणि बाकीच्या बाया तिकडं सरपण काढतात. तिथं पण इकडे दिसते का नाही काय माहिती. तेव्हा तिकडं पार एका साईडला दिसते. बाहेर काढते तळ्यात उतरून. तळ जवळच आहे, तिथलं उतरून सरपण काढते. ते आम्हाला पण जायचं होतं पण ही इथं आहे ना, ही लगेच आमच्या मागं पण. आता ह्याला झोपून जावं लागेल आम्हाला. दुपारची सुट्टीत आम्ही जाणार आहे. सकाळी गाडी फसली होती त्यातच किती उशीर झाला. चला बांधायचं पडलं असं लय मोठं. नका मोबाईलमध्ये पण बोटं घालू. चला भाकरी घ्या तिकडं, नाही तर शेळ्या घेत्यानं खाऊन. तिथं आताच गाडी भरून दिली आणि लगेच तर पलीकडचं चाक पण फसून बसलं. पुन्हा पलीकडे एक ट्रॅक्टर लावला आणि एक ट्रॅक्टर तरी वरता वाढा नाही. गाडी तिथं ओलच आहे, राणी एक तरी ओलच आहे. तरी पण तिथंच तोडलं होतं. दुसरीकडे पण तिकडं वर पण काल तोडायला चालू केलं. तिथं पण एक लीक काढायला, एक लीक तिथं पण निघालं होतं. मारण्याचं पाणी तिथं पण खराब होतं. त्याच्यामुळं तिथं आलं ते तोडायला. तर तिथं पण ओलच निघालं. तिथं पण फसून बसलं होतं. आता कुठं तोडतात काय माहिती. एवढं भरून दिलं इथं तोडायचं नाही म्हणतात. मग आता तिथं लिकेज झालं होतं. तिथं पण पाणी लय येत होतं. मग आता तिथं पण हेच करा होणार आहे. आणि इथं तोडल्या कसं पटपट माल होतं, पटपट गाडी पण भरून देता येते. काल दुसऱ्या पाडात होतो तिथं तोडत होतं. म्हणजे दुसऱ्या पाडात म्हणजे हलकाच होता पण तिकडे काहीतरी फळ होता, काहीतरी होता. पण तिथं जास्त माल झाला नाही. कालची खूप बुजली आणि खूप आज भरून द्यायची म्हणून आज इथं तोडलं होतं. पटपट माल होतं इथं तर तिथं फसून बसलं. सगळं इथं तसंच आहे. दुसरा पण फड चांगलं आहे, तिथं पण ओलंच आहे, लिकेज झालेलं. आता काय करतात काय माहिती. दुसरीकडे हाय एक फड तिथं पण माल होणार नाही. एक दे मग तिथं पण चिप बुडणार होतं. आता काय होतं आणि काय माहिती. पलीकडचं चाक अख्खं बुडलं आहे. आणि कालच तर परवा दिवशीची एक पलटी झाली तिथं. तर पडल्यावर पण लय त्रास होतो. सगळी इथं खांडवून सगळी टिपरी ही टाकलेली ती सगळी एक ना एक टिपरू एक कांडी सगळं भरावं लागते. गुवाण्या फाडून असं चौकून असं साड्या बांधल्यावर आणि असं करून सगळीकडे तिथं तुकडं ही भरून वर टाकावं लागतात. मग इतका त्रास होतो. त्याच्यामुळं ती पलीकडचं चाक. आणि तिथं सांगितलं होतं एक जणाला मालकाला त्याची शिबी आणा. त्यांनी शिबी नाही आणला, रस्ता नाही केला आणि काहीच नाही. आणि गाडी यायला लागली तिथं थोडं ओलं होतं. बरोबर तिथंच पलटी होऊन गेली. तो पण व्हिडिओ आहे माझ्याकडे, तो पण टाकन मी उद्या टाकीन ते. अख्खी एक गाडी पुढं नेऊन ठेवली होती काढून आणि दुसरी गाडी काढायची होती मागणं. लगेच तिथं पलटी झाली. जास्त भरलेली होती तीच पलटी झाली. आणि मग सुट्टीचा टाईम झाला होता 6 साडेसात. थोडा अंधार पडला होता आम्हाला भरायला. आम्ही भरलं होतं. भरून बाजूला काढायच्या वेळेस पलटी झाली. आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता तर तिथं हे करायची होती, सुट्टी घ्यायची होती. ते सुट्टी पण नाही. 2 वाजेपर्यंत आम्हाला तीच भरायला गेली. अशा मोळ्या तरी भरायला टाईम जास्त जात नाही. एखाद्या तासात होतं पण भरायचं म्हणलं त्याला 2-4 तास लागतं. पलटी झालेलं भरायचं म्हणलं. इथं साईडची सगळी हटवल्यात माणसं इकडं म्हणलं काय भरोसा नाही. रस्ता पण असं दगडी ही आहेत. असं इथं सगळी बाजूला काढलं की इकडं वर येऊन बसतो आणि दगडावर डबल ट्रॅक्टर लावून गाडी काढते ती पुढं अजून दगडावर माणसं इथं.
पूर्ण ते एवढा भरला पण नाही तर तीच फसून बसलं होतं एक चाक रोवलं होतं खाली मागं. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. व्हिडिओला लाईक करा. चला आता कुठंतरी दुसऱ्या फाडात म्हणजे इथंच पण दुसऱ्या फाडात तोडावं लागणार आता कुठंतरी दुसरीकडे जिथं थोडंसं वाळलेलं आहे तिथं बघून तोडावं लागेल.